पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर आज मी एक नवीन ॲमेझॉनवरून टेल बॅग ऑर्डर केलेली आहे माझ्या बाईकसाठी. तर मी तिचा रिव्ह्यू करणार आहे. हे बघ, ही बॅग मी ऑर्डर केली ॲमेझॉनवरून. याच्यासोबत अजून एक ऑल एक्स्ट्रीमची पण येते आणि ती मोठी पण येते 35 लिटरची. ही 30 लिटरची, ही फॅट मगची. आणि पण हिचं फॅब्रिक वगैरे सगळं चांगलं आहे, बॅग पण मजबूत आहे. आणि मग त्यामुळे मी ही ऑर्डर केली. किंमत वगैरे सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो. किमतीमध्ये पण काही जास्त डिफरन्स नाही आहे, पण ते मी तुम्हाला नंतर सांगाल. आता सध्या आपण क्वालिटीबद्दल बोलू. आता याच्यामध्ये आहे ना, याच्यामध्ये एक रेन कवर पण येतं. हे रेन कवर आहे याच्यामध्ये. इकडे एक रेन कवर दिलेलं आहे बघा, हे रेन कवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी वगैरे सगळं चांगलं दिलेलं आहे. म्हणजे जाड आहे, फॅब्रिक वगैरे जाड आहे. जी ऑल एक्स्ट्रीमची बॅग आहे तिची क्वालिटी एवढी खास नाही आहे. म्हणजे मी घेतली नाही ती, पण रिव्ह्यू ज्यावेळेस बघितले तिचे तर ती घेतली नाही. आणि मला माझ्या बॅगचं म्हणजे आपली जी नवीन गाडी आहे, आपली जी बाईक आहे रॉनिन, मला त्याच्यासाठी घ्यायची होती. तर मी तुम्हाला आता याची फिटिंग वगैरे सगळं करून दाखवणार आहे की फिटिंग वगैरे कशी आहे, काय आहे. स्पेस वगैरे चांगला आहे, इनफ आहे. म्हणजे 2-3 दिवसाच्या राईडसाठी जर तुम्हाला जर जायचं तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. उगाच टॉप बॉक्स वगैरे याच्यासाठी मला तर असं वाटतं की पैसे वगैरे घालायची काही गरज नाही आहे. कारण एवढी तर इनफ आहे 2-3 दिवसासाठी घालण्यासाठी. 2-3 दिवस तुम्हाला जर ट्रॅव्हलिंगमध्ये घालायचे असेल तर. माझ्याकडे बॅग होती सॅक, पण तिने मी खूप हे झालो होतो. आता याच्यासोबत एक बेल्ट पण येतो, जो इथं 2 बेल्ट लावायचे ते. आणि तो बेल्ट याला अटॅच करून, हे बघा हा बेल्ट आहे. हा बेल्ट अटॅच करून तुम्ही याला सोबत पण घेऊन फिरू शकता. म्हणजे गाडी पार्क वगैरे केली, तुम्हाला रूमपर्यंत जायचं, तो बेल्ट वगैरे दिलेला आहे. सोबत पण तुम्ही तिला घेऊ शकता. फक्त हे हुक तिथं अडकून द्यायचे. चांगली आहे, जास्त वेट पण नाही आहे बॅगचं. आता आपण हिला फिटिंग वगैरे करू याची बाईकवरती. ही बेल्ट वगैरे दिलेली आहे इथं. आणि म्हणजे हिला फिटिंगला दुसरं काही असं दोरी वगैरे त्याची काही गरज पडत नाही. आता हे बघा, हे जरा फिटिंग अशी करू आपण याला. हे बेल्ट जरा खूपच मोठा आहे. एवढा मोठा बेल्ट आहे की त्याला एकतर कमी करावं लागेल, नाही तर कट करावं लागेल. कट तर मी काय करणार नाही आहे, कारण परत मला गरज पडली तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल. त्याच्यामुळे मी याला थोडंसं कमी करून घेतो आहे. आता हे कमी करायचं पण म्हणजे या डबल करावं लागतं, पण डबल केला तर तो कुठेतरी बांधावा लागतो. आता हे बघा, याला ही जी आपली रेल आहे, जो पाईप आहे, त्याला 2 वेळा गुंडाळून त्याला जरा परत जो दुसरा स्ट्रॅप दिलेला आहे त्याच्यामध्ये अडकावं लागतं. आणि चांगल्या प्रकारे ओढून त्याची फिटिंग वगैरे सगळं पद्धतशीर करून घ्यावं लागतं. आणि हे म्हणजे चांगलं ओढून घ्यायचं की जेणेकरून बॅग इकडे तिकडे बघा ना. आता सध्या हलत तर नाही आहे मागच्या बाजूनी, पण हे जरा बेल्ट जास्त उरलेली आहे. आणि हे मला नाही वाटत म्हणजे कट करण्यापेक्षा इथं कुठंतरी अडकून दिलेली योग्य राहील. आता याला जागा सापडू आपण की कुठं यांना ॲडजस्ट करता येईल. आता याला जागा तर मी तर हे जे वरती जे हुक दिलेले आहे दोन्ही, त्या हुकमध्ये अडकून एक गाठण वगैरे मारून ते पॅक होऊन जातील. त्या हिशोबाने ते पॅक होऊन जातील, त्याचा काही इश्यू नाही आहे. पण ते नक्की म्हणजे त्याचा आळस करू नका, नाही तर मग ते जर चाकामध्ये अडकलं तर एक तर ते तुटून जाईल, बॅगचं नुकसान होऊन जाईल तुमच्या. नाही तर सेम बेल्ट दिलेला आहे. आता हे जो ह्या बाजूने पण अशीच फिटिंग करायची आहे. हा जो पाईप दिलेला आहे, पाईपच्या आतल्या बाजूला हा बेल्ट टाकून वरच्या बाजूला जे 2 हे प्लास्टिकचे हुक दिलेले आहे, त्या हुकमध्ये पूर्ण घालून बाहेर काढून जो दुसरा खालचा हुक आहे, म्हणजे जी रिंग दिलेली आहे त्या रिंगमध्ये घालून हे टाईट करून घ्यायचं आहे. म्हणजे हे बघा, आता हे असं ओढून घ्यायचं आणि एवढंच बास झालं. हे म्हणजे जास्त नाही ओढायचं. तुम्ही एका बाजूला जर ओढलं तर ते एकाच बाजूला येईल, ते दुसऱ्या बाजूला पण थोडंसं तसंच करून घ्यायचं. आता मी ह्या बाजूला जसं केलं तसंच पलीकडच्या बाजूला पण करून घेतो हे, की जेणेकरून बाईक फक्त म्हणजे आपली जी बॅग आहे ती एका बाजूला जाणार नाही, फक्त एका बाजूला ओढल्या जाणार नाही. कारण ती मधोमध सीटच्या मधोमध असणं खूप गरजेचं आहे. सेम कंडिशन जी प्रोसिजर आपण म्हणजे जशी फिटिंग इकडनं केली तशीच तिकडनं पण करायची आहे पलीकडच्या बाजूनं. आता मी इकडच्या बाजून जसं तुम्हाला दाखवलं सेम तसंच काहीच बदल न करता, म्हणजे जो बेल्ट आहे तो आतल्या बाजूनं घालून बाहेरच्या बाजूला काढून वरून घालायचा आणि पॅक करायचा. आणि हे दोन्ही स्ट्रॅप आहे हे परत एकदा सारखे ओढायचे, म्हणजे बॅगमध्येच राहील. बघा, आता जर बघायला जर गेलं तर बॅग हलणार नाही. आणि हे जे बेल्ट बघा, हे असे बेल्ट जे लटकतात किंवा इकडे तिकडे लटकतात, ते चाकामध्ये किंवा बाईकच्या चेनमध्ये वगैरे अटकून काही ॲक्सिडेंट नाही झाला पाहिजे, त्यामुळे ते बांधून ठेवत जा. आता बघायला जर गेलं तर बॅग एकदम आपली फिट झालेली आहे.
आता चैन वगैरे खोलून म्हणजे काही पण केलं तुम्ही त्याच्यामधलं लगेज वगैरे काढलं किंवा टाकायचं जरी असलं की तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण एकदम चांगल्या प्रकारे फिट झालेली ती. मला वाटलं नव्हतं की एवढी चांगल्या प्रकारे फिटिंग होईल. इकडे तिकडे कुठं हालत पण नाही आहे. आता आपण एक काम करू, त्याला रेन कवर टाकून बघू त्याचं की रेन कवर बसतं की नाही बसतं. दिलेलं आहे, नाही तर मग उगाच रेन कवर दिलं तर आहे पण ते बसलं नाही तर मग त्यामुळे ते पण टाकून बघू की कसं दिसतं किंवा बसतं की फिटिंग वगैरे सगळी बसते का पद्धतची. बॅकची तर फिटिंग झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे झालेली आहे. बॅक हे रेन कवर पण बसलं आणि बघा एकदम म्हणजे गाडी पण ब्लॅक आहे आपली, बॅक पण ब्लॅक आहे आणि रेन कवर पण ब्लॅक आहे. तर चला मित्रांनो, आपण आपला आजचा व्हिडिओ इथंच एंड करूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करा. तुम्हाला पण जर ही बॅग घ्यायची असेल आणि किंवा बॅगेबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय नक्की करेल.